आज आपल्याशी एका वेगळ्या विषयावरती संवाद साधणार आहे। हा विषय फार महत्त्वाचा आहे। महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये असणारं ताम्हिणी घाट हा निसर्ग सौंदर्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि याच महाराष्ट्रातील या घाटामध्ये असताना निसर्गाच्या सानिध्यात असताना मी विचार करत होतो की आपण आनंदाच्या शोधयात्रेच्या निमित्तानं अनेकांच्या भेटीगाठी घेत असतो, त्यांच्या आयुष्यातले आनंद समजून घ्यायचा प्रयत्न करतोय। परंतु तुझं आहे तुझं पाशी रे, परंतु तू उपाशी रे, असं संत मंडळी म्हणून गेले। तर खरंच आपल्याजवळ अनेक गोष्टी आहेत याची आत्मोन्नती ह्या ठिकाणी आल्यानंतर झाली की आपल्याजवळ असणारं निसर्ग सौंदर्य इतकं अचाट आहे की त्याचा अनुभव घेण्यात आज कुठं आपण कमी पडतोय का असं वाटू लागलं। गोष्ट अशी होती की हा पाहत असणारं आता वाजलेले सकाळी 9:30ची वेळ आणि तिथं असणारं धुकं, तिथं असणारा निसर्ग, निसर्गाच्या सौंदर्याची उधळण, हे सगळं आपण बघत असताना मला एक गोष्ट जाणवू लागली। हे सगळं आपल्याला मिळालं असताना हे सगळं आपल्याला आपल्या डोळ्यांमध्ये असणारा जो कॅमेऱ्याची जर ताकद बघितली तर ती 500 मेगापिक्सल एवढी असते, परंतु आम्ही हे सगळं आमच्या मोबाईलच्या 50 मेगापिक्सल मध्ये घेण्याच्या नादात हे सगळं अनुभवणं विसरून जातोय। आज किती अनुभव आपल्या ह्या अंतःकरणामध्ये आपल्या हृदयामध्ये साठवता येऊ शकतो असा आहे, परंतु हे सगळं आम्ही आज विसरतोय का असा प्रश्न उभा राहतो। आमच्या मेंदूची जर ताकद बघितली तर ती मेंदूची ताकद 3000 GB पर्यंत असते असं माझ्या ऐकण्यात आलं, परंतु आम्ही हे सगळं आमच्या मोबाईलच्या 256 GB मध्ये साठवण्याचा प्रयत्न करतोय का। तर खरंच असं वाटू लागलं की हे साठवण्याच्या नादात आम्ही खरंच अंतःकरणात आपल्या मेंदूमध्ये साठवण्याचा आम्ही विसरून जातोय असं वाटू लागलं। मग ह्या प्रक्रियेमध्ये काय घडतंय, तर ह्या प्रक्रियेमध्ये आम्ही आमचा स्वतःचा आनंद कुठेतरी गमावतोय आणि हा आनंद गमावत असताना आम्हाला आमच्या आयुष्यात हा आनंद गमावू नये म्हणून आपण ह्या विषयावरती आज प्रकाश टाकतोय की हा आनंद घेता आला पाहिजे। त्यासाठी काळ, वेळ आणि परिस्थिती ह्या तिन्ही गोष्टींची गरज नसते। खरं तर एक छान वाक्य आज त्याच्यावरती चिंतन चालू होतं की आम्हाला आमच्या आयुष्यात फक्त दृष्टी असून चालणार नाही, तर आम्हाला तो दृष्टिकोन असला पाहिजे। तर ह्या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्ट जाणवली की इथं आमच्याकडे एक वेगळा दृष्टिकोन जो आम्हाला आनंद देऊ शकेल, समाधान देऊ शकेल, तो असला पाहिजे। आम्ही आज एकरूप होणं फार विसरत चाललो। आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये एखाद्या निसर्गाशी एकात्म पावणं आमच्यातील कमी होत चाललं आणि मग त्यातून आम्हाला येणारं नैराश्य, रोजच्या जीवनामध्ये असणारी गडबड, रोजच्या जीवनाची धावपळ आणि ह्यातून आम्ही कुठेतरी मागं पडतोय का काय असा विचार येऊ लागला। आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन ह्या मोबाईलच्या विश्वामध्ये एक गोष्ट व्हायला लागली की हा आनंद निसर्गाचा आम्ही घेण्यापेक्षा त्याचा फोटो काढून त्याचं स्टेटस ठेवून इतरांना कसं दाखवू शकतोय याच्यामध्ये आमच्या आयुष्यातली ताकद आम्ही गमावू लागलो। ज्या स्टेटसला येणाऱ्या व्ह्यूज पेक्षा आम्ही त्याच्यामध्ये जाऊन आम्ही स्वतः जास्त वेळा बघितलेलं असतं, कारण ही आजची परिस्थिती निर्माण झाली। याच्यासाठी आम्हाला कुठेतरी अंतर्मुख होण्याची गरज निर्माण झाली असं वाटू लागतं की दुसऱ्याला दाखवण्याच्या नादामध्ये आम्ही ती एकरूपता, ती एकात्मता ती आम्ही विसरत चाललोय। ही आज विसरता कामा नये। दुसऱ्यांना एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथलं स्टेटस ठेवतो, एखाद्या कोकणातील पश्चिम घाटातील तिथली स्टेटस ठेवण्यातच आमचा खूप वेळ जातो, मेंदूची शक्ती जाते आणि मग आमच्या मनाचं समाधान आम्ही गमावून बसतो। मग आमचा येणारा थकवा आमचा दूर होत नाही, पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही कामावरती जातो, आमचं रोजचं दैनंदिन जीवन सुरू होतं। अशा वेळेला जर गरज कशाची असेल तर ह्या सगळ्या विश्वातून कुठेतरी एकात्म पावण्याची, त्या निसर्गाचा आनंद घेण्याची, त्या निसर्गाकडे खुल्या दृष्टीनं बघण्याची गरज निर्माण झाली असं वाटू लागतं। ह्या व्हिडिओचा शेवट करताना मला इतकं म्हणायचं आहे की आम्हाला आनंद घेण्यासाठी तो दृष्टिकोन मिळाला पाहिजे जो या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। दुसरी गोष्ट आम्हाला पाहिजे की आनंद घेण्यासाठी स्थळ, काळ, वेळ, परिस्थितीची गरज नसते, तर तो आनंद घेण्याची वृत्ती आमच्याकडे असण्याची गरज असते। ती समाधानाची वृत्ती आमच्यात यावी ह्याच्यासाठी आपला हा प्रयत्न असणार आहे। आज एका विषयावरती संवाद साधण्याचा प्रयत्न केला। अशाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण संवाद साधत राहू आणि खरा आनंद शोधण्याचा प्रयत्न करू।
आनंदाच्या शोधयात्रेमध्ये तुर्तास धन्यवाद.